संस्कृत भाषेमध्ये एक सुभाषित आहे बघा, कालाय तस्मै नमः. म्हणजे काळालाच तुम्ही परमेश्वर माना. तस्मै नमः, नमः म्हणजे नमस्कार करा किंवा नतमस्तक व्हा. कारण काय, तर हा जो काळ आहे याच्यासमोर कुणाचं काही चालत नाही. आपल्याला एक माहिती आहे, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. मग ह्या काळाची भीती घेऊन आपण जगावं का? तर तुकाराम महाराज म्हणतात, नाही, हा काळ येतो, काळ येईल, बांधून नेईल, सगळे सोयरे नातेवाईक सगळे बघत राहतील, काही करणार नाहीत. मग आपण त्याला घाबरायचं का? तर नाही घाबरायचं. कारण तो कधी घालतो, कधी येतो हे आपल्याला समजायला पण काही नकुल नाही. तरी पण या काळालाच परमेश्वर मानून कालाय तस्मै नमः असं म्हटलं तर काही वेळेपुरता तो जरा दूर जाऊ शकतो. प्रत्येक गोष्ट रहस्यमय आहे. मानवी जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट रहस्यमय आहे आणि खरं परमेश्वरानं ह्या गोष्टी रहस्यमय ठेवल्यात, हे आपल्यासाठी फार मोठं वरदान आहे. आपण नको तिथं जाऊन आपले हात पसरतो, हात दाखवतो, माझी भाग्यरेषा बघा, सटवीने ज्या लिहिल्या असतील 4 ओळी भाळी, त्या पद्धतीनं सगळं घडत असतं. हेही आपण मान्य एका ठिकाणी करतो, पण दुसऱ्या ठिकाणी आपण भविष्य, माझे किती दिवस उरलेत, माझं कसं होईल, माझं असं तसं. सुंदर पत्नी जर भाग्यात आली तर प्रपंच चांगला होईल. भरपूर पैसे आईवडिलांनी ज्याच्या कमवलेले असतात त्याला दुःख, श्रीमंती भरपूर आहे म्हटल्यावरती पैशा पाण्याचं काही दुःख राहणार नाही. इतर दुःख असतात, तो विषय आपण नंतर घेऊ. मग फक्त हे सगळं कळणार आहे आपल्याला की कशामुळं काय घडतं. पण एक मात्र खूप सस्पेन्स घटना आहे, जी माणसाचा मृत्यू, तो सगळ्यात भयंकर काळ असा ठरला जातो. तो त्याचा मात्र उलगडा कधी होत नाही, कारण ते सस्पेन्स ठेवलेलं आहे तसंच. आणि तो काळ कधी येईल हे माहीत नसतं, म्हणून माणूस आनंदात जीवन जगत असतो. त्याला जर माहीत झालं की आत्ता उद्या माझं असं होणार आहे, तर तो किती त्रासून जाईल, किती वैतागून जाईल, तो आदल्या दिवशीच जाईल. म्हणून काळाबरोबर लढू नका, काळाला घाबरू नका.